जी मजा अशी गोल रिंगणात फुगडी बघण्यात आहे ती मजा कुठंच नाही रे. तर आपल्याला जायचं होतं अखंड हरिनाम सप्त्याला. सप्त्याचा शेवटचा दिवस होता आणि आपण कोणत्या कार्यक्रमाला गेलो नाही असं कधीच झालं नाही. कार्यक्रमाला जायच्या आधी थोडस काम होतं. काम काय होतं तर डीपीतला फ्यूज टाकायचा होता. कारण दत्ता भाऊला खूप भीती वाटते लाईटीची. त्यामुळे पप्पांना सोबत घेतलं आणि माझं काम संपून निघालं खोरडी गावात. आम्ही गावात पोचताच कीर्तनाचा कार्यक्रम तर सुरू झालाच होता आणि गावातली पब्लिक कीर्तनाचा कार्यक्रम चांगलाच मन लावून ऐकत होती रे. आम्ही कधी अर्ध्या तासाच्या वर कीर्तन ऐकलं नाही, पण कीर्तनात असं झालं की आमचं 2 तास कसं गेलं आणि कसं संपलं हेच समजलं नाही आम्हाला. इतकं कीर्तन भारी झालं रे. कीर्तन संपून झाल्यानंतर आपल्या कपाळाला गंध लावला आणि गंध लावून झाल्यानंतर फुगडीचा कार्यक्रम तर सुरूच झाला होता. बघा आता आजीची फुगडी कशी चालली.